नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, पीएम विश्वकर्मा योजना, तर या योजनेअंतर्गत 3 लाख बिनव्याजी कर्ज मिळणार आहे, सोबत 15,000 रुपये मिळणार आहे. त्यासाठी पात्रता काय आहे, अटी कोणत्या आहे आणि कागदपत्रे कोणती लागणार आहे आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तो पूर्ण बघा, तरच आपल्याला या योजनेचा फायदा घेता येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी, हाच सरकारचा उद्देश आहे. अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान विश्वकर्मा योजना, त्यालाच पीएम विश्वकर्मा योजना असं म्हटलं जाते. प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी गरीब वर्गाला मदत करण्यासाठी शासन वेळोवेळी विविध योजना राबवत असते. त्याचपैकी ही एक महत्त्वाची अशी योजना आहे, तिचं नाव आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. आणि या योजनेमार्फत गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारमार्फत प्रयत्न केले जातात. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, आपण नेमकं या योजनेचा फायदा आपल्याला कसा घेता येईल. तर बघा, यासाठी अर्जदारांना श्रमिक पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यासाठी अर्जदारांना जे काही श्रमिक पोर्टल आहे, या योजनेचं वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटवर अर्ज करावा लागेल. त्यानंतर अर्जदारांच्या त्रिस्तरीय पडताळणीनंतरच लाभ दिला जाईल. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर करतील त्रिस्तरीय समिती त्या अर्जाची पडताळणी करेल आणि त्यानंतरच त्या योजनेचा लाभ संबंधित अर्जदारास दिला जाईल. त्यानंतर पुढे बघूया आपण, ग्रामीण आणि शहरी संस्थांसाठी पडताळणीसाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत. ग्रामीण भागात पडताळणीची जबाबदारी ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाकडे सोपवण्यात आली आहे. तर बघा, जे काही ग्रामीण विभागातील जे काही फॉर्म आलेले असतात, तर त्यांची तपासणी करण्याचे जे काही राईट्स आहे किंवा अधिकार आहे, तर ते ग्रामविकास म्हणजे ग्रामपंचायत आणि पंचायत राज यांच्याकडे देण्यात आलेले आहे. म्हणजे ग्राम स्तरावर ग्रामसेवक यांच्या मार्फत त्या अर्जाची पडताळणी होणार आहे. आणि शहरी भागासाठी बघा, शहरी भागात प्रथम स्तरावरील पडताळणी कार्यकारी अधिकारी करतील. म्हणजे शहरी भागातील जे काही कार्यकारी अधिकारी आहेत, तर ते या अर्जांची पडताळणी करणार आहे, तपासणी करणार आहे. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, आता या योजनेचे फायदे काय आहे ते फायदे बघूया आपण. की तरुण कारागिरांना 18 व्यवसायामध्ये 1 आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. जे तरुण कारागीर आहेत तर त्यांना 18 व्यवसायामध्ये 1 आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर प्रशिक्षण दरम्यान त्यांना प्रतिदिन 500 रुपये भत्ता दिला जाईल. प्रशिक्षणादरम्यान 500 रुपये भत्ता सुद्धा दिला जाणार आहे. त्याचबरोबर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना टूल किट खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये दिले जातील. बघा, आपलं हे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्या संदर्भातील जे काही टूल किट्स आहे, त्यासाठी आवश्यक असणारी जी काही साधने आहेत, तर ते खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये दिले जाणार आहे. आणि पुढे बघा, त्यांना स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकामार्फत 1 लाख ते 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हमी शिवाय दिले जाईल. तर या ठिकाणी स्वतःचा रोजगार करण्यासाठी बँकामार्फत 1 लाख ते 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हमी शिवाय दिले जाईल. कोणताही गॅरंटर शिवाय कर्ज संबंधित लाभार्थ्याला मिळू शकणार आहे. अशा प्रकारचे महत्त्वाचे फायदे या योजनेचे आहे. त्यानंतर बघूया पुढे, आता कर्ज मिळवण्यासाठी व्यक्ती संबंधित 18 क्षेत्रामधील असणे आवश्यक आहे. नेमकं कोणत्या व्यक्तीला या योजनेचा फायदा घेता येईल किंवा कर्ज मिळू शकेल, तर त्यासाठी गव्हर्नमेंटने 18 क्षेत्रांची निवड केलेली आहे. तर बघा, या ठिकाणी यामध्ये सुतार, बोट किंवा नाव बनवणारे, लोहार, टाळे बनवणारे कारागीर, सोनार, कुंभार, शिल्पकार, मिस्त्री, मच्छीमार, टूलकिट निर्माता, दगड फोडणारे मजूर, मोची कारागीर, टोपली, चटई, झाडू बनवणारे, त्याचबरोबर बाहुली आणि इतर पारंपरिक खेळणी उत्पादक, नावी, हार बनवणारे, धोबी, शिंपी. तर या 18 क्षेत्रातील जे काही कारागीर आहे, तर या कारागिरांना या योजनेसाठी अर्ज करता येईल आणि फायदा घेता येईल.
कारण त्यांच्याकडे असणारे हे जे काही स्किल आहे तर त्याचा वापर करून त्यांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी या योजनेतून पैसे मिळणार आहे. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो आपण आता यासाठी नेमकं पात्रता काय आहे ते पात्रता बघूया आपण एकदा. नंबर 1 ची पात्रता, अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. अर्जदार हा भारतीय नागरिक असावा. त्यानंतर दुसरं, अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 क्षेत्रापैकी एकामधील असावा. अगोदरची जी काही 18 क्षेत्र बघितलेले आहेत त्या 18 क्षेत्रापैकी एका क्षेत्रामध्ये संबंधित लाभार्थी असावा. त्यानंतर अर्जदाराचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त आणि 50 वर्षापेक्षा कमी असावे. म्हणजे अर्जदाराचे वय 18 ते 50 दरम्यान असावे. त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तर यासाठी जे काही 18 ट्रेड सांगितलेले आहेत तर त्या ट्रेडपैकी एका ट्रेडचे प्रमाणपत्र मान्यताप्राप्त संस्थेकडून मिळवलेले असणे आवश्यक आहे. आणि शेवटचं आहे, योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जातीपैकी एक असणे आवश्यक आहे. तर या योजनेमध्ये एकूण 140 जातींचा समावेश केलेला आहे, त्यापैकी एक असणे गरजेचं आहे, तरच आपल्याला या योजनेचा फायदा घेता येणार आहे. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, आता यासाठी नेमके कागदपत्र कोणते लागणार आहे, कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहे. तर यासाठी आपल्याला आधार कार्ड लागणार आहे, पॅन कार्ड, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, त्यानंतर ओळखपत्र. यासाठी आधार पण चालू शकेल किंवा तुमचं वोटिंग कार्ड आहे ते पण चालेल. त्यानंतर पत्त्याचा पुरावा, ॲड्रेस पुरावा, त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहे. त्यानंतर बँक पासबुक लागणार आहे आणि वैध मोबाईल नंबर, जो काही मोबाईल नंबर सध्या कार्यरत आहे तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. तर अशा प्रकारचे महत्त्वाचे कागदपत्र आपल्याला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहे. तर अशा प्रकारचे कागदपत्र आपल्याला या योजनेचा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी लागणार आहे. तर मित्रांनो, आता ऑनलाईन फॉर्म नेमका कसा भरायचा आहे, त्यासाठी कोणती वेबसाईट आहे तर ते आता आपण पुढे बघूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला pmvishwakarma.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे हे जे टायटल बार आहे याच्यावर वेगवेगळे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. यापैकी हे जे लॉग इनचं ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करता येईल. तर बघूया आपण, याला क्लिक करूया अगोदर. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा सुरुवातीला अप्लिकांट बेनिफिशरी लॉग इन, त्यानंतर CSC लॉग इन, ॲडमिन लॉग इन, व्हेरिफिकेशन लॉग इन, लेंडिंग इन्स्टिट्यूट, इनलिस्ट ग्रामपंचायत प्रधान, TPTC आणि इंडिया पोस्ट लॉग इन. तर यामध्ये खूप साऱ्या लॉग इन आपल्याला दिसून येईल. तर यामध्ये सगळ्यात पहिली जी लॉग इन आहे तर त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे ही जी पहिली लॉग इन आहे की अप्लिकांट किंवा बेनिफिशरी लॉग इन, म्हणजे जो अर्जदाता आहे किंवा अर्ज करणारा व्यक्ती आहे तर त्याच्यासाठी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि जर आपल्याला हा फॉर्म स्वतः जर भरता येत नसेल तर जवळचं जे काही CSC सेंटर आहे तर तिथे जाऊन सुद्धा आपल्याला तो फॉर्म भरता येणार आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे, आपण स्वतः जर भरणार असाल तर या ठिकाणी हे जे सुरुवातीचं ऑप्शन आहे अप्लिकांट बेनिफिशरी लॉग इन, तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करूया आपण. त्याला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे की सुरुवातीला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे, प्लीज इंटर मोबाईल नंबर. त्यानंतर या ठिकाणी हा जो कॅप्चा आहे तर तो या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि हे जे लॉग इनचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे. तर टाकूया आपण या ठिकाणी मोबाईल नंबर. बघा मित्रांनो, ही माहिती आपण फिलअप केलेली आहे. सिक्युरिटी रिझनसाठी मी काही गोष्टी हाईड केलेल्या आहे. त्यानंतर आता हे लॉग इनचं ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक मेसेज आलेला आपल्याला दिसून येईल की प्लीज लॉग इन विथ CSC, म्हणजे CSC सेंटरद्वारेच आपल्याला या ठिकाणी सध्या तरी लॉग इन करायचं आहे. जरी आपण अर्जदार असाल आणि त्या ठिकाणी जरी ऑप्शन या ठिकाणी जरी ऑप्शन आलेला असेल, परंतु सध्या ते अप्लिकांटचं ऑप्शन सुरू झालेलं नाही. आपल्याला CSC सेंटर जे आहे, महा ई सेवा केंद्र असेल आपल्या जवळचं, तर तिथून आपल्याला या ठिकाणी लॉग इन व्हायचं आहे किंवा तिथेच आपल्याला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.